इस्लामपुरात मतदार यादीतही घोळ. जयंत पाटील पालिका निवडणुकीसंदर्भात घटक पक्षाशी चर्चा करणार. सुकाणू समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार. राज्याप्रमाणे शहरातही मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून काही प्रभागातील मतदार नावे दुसऱ्या प्रभागात टाकलेली आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. इस्लामपूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीतील घटक पक्ष सोबत आले तर त्यांना घेऊ असंही आमदार पाटील यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणाले, राजकीय वातावरण बदलेल अशा समजातून आम्हाला सोडून गेलेले अनेक जण आता पुन्हा आमच्या संपर्कात आहेत. काही जण परतही आले आहेत. इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांच्या निनादात मालगुंडे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. या घोषणेनंतर मालगुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते राजाराम बापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा आणि प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. नगरपालिकेची निवडणूक लवकर जाहीर होईल असं गृहीत धरून मला शक्य होतं त्या सगळ्यांची वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर माझं सहमत झालेलं आहे की आपल्या सगळ्यांची सहमती आहे, जास्त संमती आहे. तशी इच्छुक 5-6 जण होते, पण सगळ्यांची एकमत करून सहमती सगळ्यांची होऊन सगळ्यांना हवाहवासा वाटणारा अजातशत्रू, कोणाची कधी कळ काढलेली नाही असा माणूस असणं फार आवश्यक होतं. असा माणूस असणं आवश्यक आहे. तुला मत का द्यायचं नाही हा प्रश्न कुणाकडे याचं उत्तर नाहीये. त्यांना मत द्यावंच वाटेल सर्वांनाच असा मी उमेदवार हुडकून काढलेला आहे आणि त्याचं नाव आहे आनंदराव संभाजी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर.